सांगलीमध्ये स्वाभिमान शेतकरी संघटनेने गांधीगिरी आंदोलन केलं। उसाला पहिली उचल विना कपात 3751 रुपये आणि गेल्या हंगामातील गाळप असलेल्या उसाला 200 रुपयाचा हप्ता देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव इथल्या पारधी समाजाच्या संघर्षाला यश आलंय। अनेक दिवसांपासून पारधी समाजाच्या लोकांना राहण्याचा प्रश्न निर्माण झालाय। अखेर प्रशासनाने समाजसेवक नामदेव भोसले यांच्या मध्यस्थीने हा प्रश्न मिटवला। यामुळे पारधी समाजातील बांधवांकडून आनंद व्यक्त केला जातोय। कुत्र्यांच्या भीतीने जीव वाचवण्याकरता पळत सुटलेले साळिंदर वाकुर्डे खुर्द इथल्या एका बंदिस्त नाल्यात अडकले। रात्री 10 वाजता सुरू झालेलं हे थरार नाट्य पहाटे 2:30 वाजता संपलं। वनविभाग आणि प्राणी मित्रांनी तब्बल 4.5 तास शर्थीचा प्रयत्न करत ड्रिल मशीनने कॉन्क्रीट नाला फोडून या मुख्य जनावराला जीवदान दिलं। सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या एका शेतकरी कार्यकर्त्याला चक्क 1 लाखाचा बैल भेट म्हणून दिला। संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी थेट श्याम राजमाने यांच्या दारात नेऊन बैल बांधला आणि ही भेट दिली। पोलीस स्मृती दिनानिमित्त नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहीद पोलीस बांधवांना मानवंदना देण्यात आली। नाशिकच्या पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस बँडसह हवेत राऊंड फायर करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। नवीन नागपूरकरता राज्य सरकारकडून दिवाळीत विकासाची भेट देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली। भविष्यात निर्माण होणाऱ्या मालमत्तांच्या व्यवस्थापनाकरता स्वतंत्र ॲसेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। चीनने सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेतून सोयाबीनचा एक दाणाही आयात केला नाही। नोव्हेंबर 2018 नंतर प्रथमच चीनने अमेरिकी सोयाबीनची आयात शून्यावर आणली। गेल्या वर्षी या काळात 1.7 दशलक्ष टन अमेरिकी सोयाबीन चीनने आयात केलं होतं। कापूस खरेदी करता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला परवानगी दिली आहे। या निर्णयामुळे भारतीय कापूस महामंडळ आणि पणन महासंघात लवकरच करार होणार आहे। राज्य सरकारने अतिवृष्टी महापूर भूस्खलन बाधितांना 3 हेक्टरच्या मर्यादेत मदतीची घोषणा केली होती, पण आजवर एनडीआरएफच्या निकषानुसार 2 हेक्टरच्या मर्यादित शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे। आता पात्र शेतकऱ्यांना उर्वरित 1 हेक्टरची मदत मिळणार आहे। त्याकरता सरकारने 648 कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी दिली आहे। दिवाळीनंतर कापूस बाजारात तेजीची शक्यता आहे। शेतकऱ्याचं लक्ष आता खासगी खरेदी आणि सीसीआयकडे लागून आहे। 28 ऑक्टोबरनंतर खासगी खरेदीला वेग येणार असून सीसीआयची खरेदी 1 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला। गाडी चालवताना कुत्रा आडवा आला। कुत्र्याला वाचवण्याच्या नादात अपघात घडला। कुत्र्याला वाचवताना कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट डिवायडरला जाऊन अडकली। ओलांडलं तिने डिवायडर आणि पलीकडच्या साईडला गेली। तिथे एका कारला तिने धडक दिली। हा भीषण अपघात होता। या अपघातामध्ये 4घांचा मृत्यू झालाय। दुसऱ्या कारमधील 2 गंभीर जखमी आहेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिर्डीतील साई मंदिरात दिवाळीचा मोठा उत्साह बघायला मिळाला। साई मंदिरात दिवाळीनिमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। फुलांची सजावट करण्यात आली। यावेळी साईंच्या दर्शनाकरता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। लक्ष्मीपूजन निमित्त साक्षात लक्ष्मीचं स्वरूप असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली। देशभरातून भाविक मंदिरात दाखल झाले। यावेळी दिवाळीनिमित्त काकडा मंदिरात सुरू झाला। पहाटे काकडा दर्शनाकरताही भाविकांनी गर्दी केली। दिवाळी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये बीडमधील एका भाविकाने तब्बल 2 टन फुलांपासून आकर्षक अशी सजावट केली। शेवंती, अस्टर, गुलाब, ऑर्किड या फुलांपासून आकर्षक सजावट करण्यात आली। संबळाच्या कडकडाटात तुळजाभवानी मातेच्या दरबारात अश्विन अमावस्येच्या रात्री धगधगत्या अग्नीचा थरार अर्थात भेंडोळी उत्सव रंगला होता। आई राजा उदो उदो आणि काळ भैरवनाथाचं चांग भलं अशा गगनभेदी जयघोषात अग्नीचा पेटता लोळ अंगा खांद्यावर वाहून नेण्याचा थरार सुमारे 1.5 तास सुरू होता। जळगावच्या सराफा बाजारात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरामध्ये 4,000ची वाढ झाली। सोन्याचे दर जीएसटीसह 1,35,000 रुपयांवर पोहोचले। नागपुरातील बर्डी फुल मार्केटमध्ये गर्दी झाली। लक्ष्मीपूजनासाठी फुलं खरेदी करण्याकरता नागरिकांची लगबग सुरू झाली। बाजारात फुलांची आवक वाढल्याने दर कोसळले, त्यामुळे शेतकरी निराश झाले। दिवाळी सणात विशेषतः लक्ष्मीपूजनाकरता चांदीची नाणी विटा ठेवण्याची परंपरा आहे। मात्र यावर्षी ग्राहकांना सराफा बाजारात चांदीचीच टंचाई भेडसावते। दर वाढले, मागणी प्रचंड, पुरवठा अपुरा, त्यामुळे नाण्यांकरता 8 ते 10 दिवस प्रतीक्षा करावी लागते।
छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, संजय शिरसाट, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील दिवाळीनिमित्त आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात एकत्र आले। कार्यक्रमात सगळ्यांच्या गप्पा रंगल्याचं बघायला मिळालं। कराडच्या बालसुधार गृहातील आणि मदरशातील मुलांनी एकत्रित येऊन जाती धर्माच्या भिंती न ठेवता दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू, तहसीलदार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मुलांना नवीन कपडे, फटाके आणि फराळ वाटप केले। गोंदिया शहरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली। शहरातील सिव्हिल लाईन परिसरामध्ये गेल्या 26 वर्षांपासून रांगोळी बघण्याकरता लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसह देवांची, कलाकारांची, क्रिकेटर विराट कोहलीची रांगोळी सुद्धा इथं साकारण्यात आली। चंद्रपूरच्या साई संकल्प सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं दीपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला। 31,000 दिव्यांच्या माध्यमातून साईबाबांची रांगोळी काढण्यात आली। दीपावली उत्सवाकरता पुण्याच्या भोरमधील झेंडूचे मळे फुलले आहेत। पिवळ्या, केशरी, लाल फुलांनी शेताचा परिसर सगळा बहरलेला आहे। झेंडूला प्रति किलो 100 रुपयांचा भाव सध्या मिळतोय। पावसानं नुकसान होऊन 25 दिवस उलटून सुद्धा कृषी विभागाकडून पंचनामे केले जात नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी कोकाटेंचा ताफा अडवला, पंचनाम्याची मागणी केली। आपबीती त्यांना सांगितले। मंत्री कोकाटेंनीही तात्काळ त्याची दखल घेतली। कृषी अधिकाऱ्यांना फोन केला, दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली। वेतनासह इतर प्रलंबित मागण्यांकरता मनमाड बाजार समितीचे कर्मचारी रस्त्यावर उतरले। बाजार समितीच्या मुख्य गेटसमोर काळी दिवाळी आंदोलन सुरू करण्यात आले। नाशिक महानगरपालिकेमध्ये लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री आणि नाशिक महानगर विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक झाली। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या बंगल्यासमोर शेतकऱ्यांनी चटणी भाकर आंदोलन केले। शेतकरी संघटनांकडून काळी दिवाळी साजरी करण्यात आली। परभणी पोलीस दलातर्फे पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला। परभणी शहरातील पोलीस मुख्यालय परिसरामध्ये 1959 साली लडाखमध्ये चीनी सैन्यासोबत लढताना शहीद झालेल्या पोलीस दलातील अधिकारी जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। मी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त, मुंबईचा महापौर भाजपचाच होणार। दिवाळी पहाट कार्यक्रमात अभिनेता महेश कोठारेंचं वक्तव्य। रायगडमध्ये राष्ट्रवादी पक्षाला मंत्री गोगावलेंनी दिला धक्का। तटकरेंचे कट्टर समर्थक गायकवाडांचा शिवसेनेत प्रवेश, तर दिवाळीनंतर आणखी राजकीय फटाके फुटणार असल्याचा गोगावलेंचा दावा। काँग्रेसचे सोलापुरातले माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध। प्रवेशाविरोधात पदाधिकाऱ्यांचं धरणं आंदोलन, तर डॅमेज कंट्रोल रोखण्याकरता भरणे मामा सोलापुरात। मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाची होती ऑफर। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा गौप्यस्फोट। दंगेकर पुण्यातलं भटके कुत्र, एकनाथ शिंदेंनी भटक्या कुत्र्यापासून सावध राहावं। श्रीनाथ महालेंची रवींद्र धंगेकरांवर जोरदार टीका। पण ही वतनदारी बंद केली म्हणूनच तर संभाजीराजा सासऱ्याकडून मार लागला रे। नाव औरंगजेबाचं जरी असलं तर सासरा किती कारणीभूत आहे शोधांचा, का कारणीभूत आहे? छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्यूबद्दल बच्चू कडूंचं वादग्रस्त विधान, विरोधकांकडून कडूंचा समाचार। संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर चटणी भाकर आंदोलन, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात। नवी मुंबईत ऐन दिवाळीत अग्नितांडव, रहेजा रेसिडेन्सीमध्ये लागलेल्या आगीत 4घांचा मृत्यू। कामोठ्यातील इमारती लागलेल्या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू। सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कुत्र्याला वाचवण्याच्या नादात 4घांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी। नागपूरच्या बर्डी फुल मार्केटमध्ये खरेदी करता मोठी गर्दी, बाजारात फुलांची आवक वाढल्यानं दर कोसळले, योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशा।
आणि कोल्हापुरातल्या अंबाबाई देवीच्या दर्शनाला उसळली भाविकांची गर्दी। देशभरातून भाविक दर्शनाकरता झाले दाखल। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय। गाडी चालवताना कुत्रा आडवा आल्यानं कुत्र्याला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाला। कुत्र्याला वाचवताना नियंत्रण सुटल्यानं कार थेट डिवायडर ओलांडून पलीकडच्या साईडला गेली आणि तेथील एका कारला धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झालाय, तर दुसऱ्या कारमधील 2 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत करवडी येथे देशी बनावटीचं पिस्तूल बाळगणाऱ्या 3 युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून पोलिसांनी 3 पिस्टल आणि 3 जिवंत कारतूसं देखील जप्त केली। या कराडमधील बड्या दारू व्यावसायिकाच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर येते। उल्हासनगरमध्ये खुर्च्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे। आगीची माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगर महापालिकेनं अग्निशमन घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। चाळीसगाव शहरात रात्री 2 गटात झालेल्या दगडफेकीनंतर आता वातावरण शांत झालंय। व्यवहारही सुरळीत सुरू झालेत। 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नवी मुंबईच्या वाशी सेक्टर 14 मधील एमजी कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागली। या आगीमध्ये 10वा मजला जळून खाक झालाय। यामध्ये 4घांचा होरपळून मृत्यू झाला। कामोठ्यातील आंबे श्रद्धी सहकारी सोसायटीतील सेक्टर 36 मध्ये भीषण आग लागली। या आगीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील घर जळून खाक झालंय। या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू झाला। वाकडमधील एका इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये जवळपास 35 ते 40 गाड्या या जळून खाक झाल्यात। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। पुणे जिल्ह्यातील नरसापूर पुलाजवळ शेतमाल घेऊन जाणारा टेम्पो उलटला। या टेम्पोतील सर्व शेतमाल रस्त्यावर पडला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय।